नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंटमध्ये। आज आपण बघणार आहोत 3 पीस प्रिन्सेस ब्लाउजची संपूर्ण शिलाई। छान असा इथं पफ आलेला आहे आणि फिनिशिंगमध्ये ब्लाउजची शिलाई झालेली आहे। हा स्लीवलेस ब्लाउज आहे। शिलाई संबंधीच्या काही महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स इथं सांगितलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाउजची कटिंग बघितलेली आहे। ज्या कोणी मैत्रिणींनी याची कटिंग बघितली नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। बघा, ही जी योगपट्टी आहे ना, तर यामध्ये टक्सचं जे वाढीव माप आहे ना ते काल कट करायचं राहिलं, त्यामुळे हे एवढं कापड मी म्हणजे जवळपास 1.5 इंच 1.5 ते 1.25 इंच एवढं कापड कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली योगपट्टी वाढणार नाही। सर्वप्रथम पाठीमागच्या भागाची शिलाई करून घेऊया। हा जो ब्लाउज पीस आहे ना, त्यावर अस्तर अशा पद्धतीने ठेवला आणि त्याला सर्व ठिकाणी पिन लावून घेतल्या आणि हा व्ही आकाराचा गळा आहे, तर बरोबर 1 दाब इतपत आपण शिलाई द्यायची। इथं मध्यावर आल्यानंतर सुई आतमध्ये ठेवायची आणि त्यानंतर कापड टर्न करून घ्यायचं। त्यामुळे काय होतं, आपली शिलाई अगदी फिनिशिंगमध्ये येते। जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ना तेवढं कट करून घ्यायचं, जसं मी आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे। हा व्ही गळा आहे आणि याचा मागील भाग हा ओपन असणार आहे आणि इथं हे नॉचेस देऊन द्यायचे। नॉचेस देणं कंपल्सरी आहे, त्यामुळे काय होतं ना की गळा छान पलटला जातो व्यवस्थित असा। हे बघा, अशा पद्धतीने तो आतल्या बाजूला फोल्ड करून घेतला आणि वरच्या बाजूने एक शिलाई देऊन देणार आहोत, म्हणजे त्याला दाब शिलाई असं म्हटलं तरी सुद्धा चालेल। त्यामुळे काय होतं, व्यवस्थित असं दाबलं जातं कापड आणि छान असा हा शेप दिसत आहे बघा, व्ही शेप। आता आतील बाजूने आपण फिनिशिंग करून घेऊया। आपण जे ब्लाउज पीसचं कापड एक्स्ट्रा कट केलेलं असतं आणि अस्तराचं आपलं मापाचं असतं, तर अस्तराच्या याच्याप्रमाणे आपण इथं शिलाई करून घेऊ आणि जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आता कट करून घेऊया। कापड कट करत असताना काळजी घ्यायची, अस्तर कुठेही कट व्हायला नको। अशा पद्धतीने हे मी इथं कट करून घेतलेलं आहे। असेच त्यानंतर पाठीमागच्या भागाचा जो टक्स आहे ना त्याचं मार्किंग करून घेऊया आणि बघा, मध्यावरही मी इथं एक रेषा दिलेली आहे, तर ते डायरेक्ट कट करायचं नाही। याची एक खास ट्रिक तुम्हाला सांगते। पाठीमागच्या भागाला आपण इथं शिलाई देऊन द्यायची। बघा, इथं मी 2 शिलाई अगदी जवळ दिलेल्या आहेत, म्हणजे एक थोडंसं अंतर असेल त्यांच्यामध्ये। इथं ब्लॅक कलर असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही, कारण आहे ना हा पाठीमागचा भाग ओपन आहे। आपण डायरेक्ट कटिंग न करता आधी शिलाई द्यायची आणि मग कटिंग करायची, त्यामुळे आपलं काम अजून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं। ही ट्रिक तुम्हाला माहीत होती का, तेही मला कमेंट करून कळवा। आता बघा, हुकपट्टी आपण जोडून घेऊया। हुकपट्टी कशी जोडायची याची खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर नेहमीप्रमाणे आपल्याला हुकाची पट्टी जोडायची आहे। वरच्या बाजूने आपलं फिनिशिंग झालेलं आहे, म्हणून मी फक्त वरती अर्धा इंच कापड फोल्ड करून घेतलं आणि बघा, आपली ही हुकपट्टी इथं शिलाई करून झाली। आतील बाजूला तुम्ही इथं हात शिलाई केली तरी सुद्धा चालते। त्यानंतर आयपट्टी जोडायची। आयपट्टी म्हणजे पट्टीचं अंतर घेतलेलं आहे 3 इंच। काठाने एक शिलाई देऊन दिली आणि त्यानंतर आयपट्टी आहे ना ही आपण आतील बाजूने जोडत असतो, तर मी ही आतील बाजूने आयपट्टी ठेवली आणि वरच्या बाजूला असा अर्धा इंच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे कापड, कारण आपली गळ्याची फिनिशिंग झालेली आहे म्हणून। त्यानंतर इथं ही दाब शिलाई देऊन द्यायची, व्यवस्थित आली पाहिजे, कुठेही कापड यायला नको, म्हणून मी तिथं थोडंसं फोल्ड केलं होतं बघा, तुम्हाला कदाचित दिसलं असेल। त्यानंतर एक फोल्ड दुसरा फोल्ड करून आता आपण ही आयची पट्टी शिलाई करून घेऊया। इथं काठाने एक शिलाई देऊन दिली। आता बघा, याच्याच बाजूला जी शिलाई दिली ना त्याच्या बाजूला मी जिथं मार्किंग केलं तिथंही शिलाई द्यायची आणि आडवं जे आहे ना ते ओपन दिसत आहे तिथं सुद्धा आपल्याला शिलाई देऊन द्यायची आहे। त्यामुळे आपलं कामात फिनिशिंग येते आणि तिथे म्हणजे असं काही अडकायचा वगैरेही प्रश्न राहत नाही। अशा पद्धतीने आय आणि हुक अशा दोनही पट्ट्या आपल्या जोडून झाल्या, ते चेक करून घ्यायचं। त्यानंतर जो टक्स आहे ना, मागील टक्स शिलाई करून घ्यायचा। लहान साईजमध्ये पूर्ण 1 इंचाचा टक्स नाही घेतला तरी सुद्धा चालतो, म्हणजे हा पूर्ण टक्स 1.25 इंच रुंदीचा घेतला तरी सुद्धा
चालतो। हे बघा दोनही टक्स आपले शिलाई करून झालेले आहेत। हा पाठीमागच्या भागाची संपूर्ण शिलाई झाली। आता आपण कमरेची पट्टी जोडून घेऊया। कमरेची पट्टी जोडत असताना अर्धा इंच पुढे मी एक्स्ट्रा कापड सोडलं। त्यानंतर जिथं टक्स आहे ना तिथं एक चून घ्यायची असते, छोटीशी प्लेट्स घेतली। त्यामुळे काय होतं की जी आपली कमरेची पट्टी असते ना ती खेचल्यासारखी होत नाही। आणि त्यानंतर बघा ही लास्ट शिलाई देऊन द्यायची। ही कच्ची शिलाई आहे, इथं तुम्ही हात शिलाई पण करू शकतात। शक्यतो हात शिलाईच करायची म्हणजे आपलं काम अजून छान दिसतं फिनिशिंगमध्ये। आता पुढील भागाचे हे प्रिन्सेसचे 2 पार्ट मी असे समोरासमोर ठेवून घेतले आणि त्याला सर्व बाजूने शिलाई देऊन द्यायची। हे बघा आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आपण आता इथं कट करून घेऊया। सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दोनही बाजूंचे हे प्रिन्सेसचे पार्ट तयार करून घ्यायचे आहेत। हे इथं तयार झाले। त्यानंतर हा प्रिन्सेसचा फर्स्ट पार्ट खालच्या बाजूला ब्लाऊज पीस आणि वरती अस्तर ठेवलं, पिन लावून घेतल्या आणि हा व्ही आकार आहे ना गळ्याचा तिथं एक दाब इतपत आपण शिलाई देऊन दिली। जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलं आणि इथं बघा नॉचेस देऊन द्यायचे। नॉचेस मात्र कंपल्सरी द्यायचे आणि व्ही नेकच्या मध्ये तर म्हणजे हा कट्स लावलाच गेला पाहिजे, त्यामुळे छान फिनिशिंग येते गळ्याला। त्यानंतर वरच्या बाजूने अशी ही शिलाई देऊन द्यायची। आता हे कापड आतल्या बाजूला फोल्ड करायचं आणि आतली जी साईडची फिनिशिंग आहे ना ती करून घेऊया। इथं काठाकाठाने अशी ही शिलाई देऊन द्यायची आणि इथं सुद्धा जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे सर्व कटिंग आपलं इथं झालेलं आहे। बघा इथं आता हे दोनही पार्ट आपले तयार झाले। तर आता लगेचच हे शिलाई करून घेऊया। बघा किती छान असा हा पफ आलेला आहे, खूप सुंदर असं। या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला ना खूप छान येतो। नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। हे बघा दुसऱ्या बाजूची सुद्धा शिलाई झाली आणि दुसऱ्या बाजूचाही पफ क्रिएशन खूप छान आलेला आहे। इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल। खाली योगपट्टी सुद्धा इथं मी जोडून घेतली। व्हिडिओ मोठा होऊन जातो म्हणून ती शिलाई काही दाखवत बसली नाही। ब्लाऊजचा मध्य आणि योगपट्टीचा मध्य असं हे दोनही ठिकाणी मी मार्किंग करून घेतलेलं आहे, वरच्या आणि बाहेरच्या दोनही बाजूंना। तर बघा बरोबर आता काय करायचं, मध्यावर जे मार्किंग केलेलं आहे ना तिथूनच आपण शिलाईला सुरुवात करणार आहोत। ही जेव्हा म्हणजे अखंड योगपट्टी आपण जोडतो ना त्याची शिलाई ही मध्यातूनच करायची। ही शिलाई संबंधीची खास ट्रिक आहे। त्यामुळे काय होतं ना इथं म्हणजे असा कोना तयार होत नाही आणि आपली शिलाई फिनिशिंगमध्ये येते। ही शिलाई करून झाल्यानंतर बघा आतील बाजूने इथं थोडेसे कट्स लावणं गरजेचं आहे, कारण इथं कट्स जर लावले ना तर बाहेरील फिनिशिंग छान येत असते आणि कुठेही कापड खेचल्यासारखं होत नाही। ते आवर्जून करा। हे बघा मी आता चेक करून घेते दोनही पार्ट आपले बरोबर आहेत का, त्यासाठी मी इथं पिन लावून घेतल्या। आर्महोलच्या बाजूला सुद्धा एक पिन लावली आणि बघा इकडं कमरेच्या बाजूला थोडंसं कापड जास्त झालेलं दिसतं, एवढं मी कट करून घेतलं। ब्लाऊज शिलाई करत असताना तो नेहमी चेक करतच शिलाई करायचा, हे मी नेहमी सांगत असते। बघा पाठीमागचा भागही मी इथं ठेवला, अगदी बरोबर दिसत आहे, कुठेही कमी जास्त झालेलं नाही। पुढील भागाच्या कमरेची आपली पट्टी जोडायची बाकी आहे, तर ती आधी शिलाई करून घेऊया। त्यासाठी इथं कापड फोल्ड करून घेतलं, एक दाब इतपत इथं शिलाई देऊन द्यायची आहे, जास्त शिलाईला दाबायचं नाही। त्यानंतर वरच्या बाजूने काय केलं, दाब शिलाई देऊन दिली आणि आता ही जेवढी वाढीव पट्टी आहे ना ती आतल्या बाजूला फोल्ड करून घेऊया। इथं कच्ची शिलाई द्यायची, कारण मी तिथं हात शिलाई करणार आहे। हात शिलाईमुळे फिनिशिंग खूप छान येत असते। अशा पद्धतीने आपलं हे शिलाई करून झालं। आता शोल्डर जोडून घेऊया। शोल्डर जोडताना थोडीशी काळजी घ्यायची, दोनही पार्ट अगदी व्यवस्थित ठेवायचे, बोटांच्या साहाय्याने दाबून घ्यायचे म्हणजे ते मागे पुढे होत नाही। बघा हे एकदम परफेक्ट आलेलं आहे। आता बघा ही शिलाई झाल्यानंतर ही जी शिलाई असते ना ब्लाऊज घातल्यानंतर ती बाहेरच्या बाजूला येते। त्यासाठी काय करायचं, इथं हलकंसं आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आणि तिथं हात शिलाई द्यायची। हे बघा हे कापड जे दिसतं आहे ना आपली शिलाई, शोल्डरची शिलाई ती बाहेर येते, ती बाहेर यायला नको, त्यामुळे मी इथं शिलाई मारत आहे। तुम्ही मात्र हात शिलाई करायची। तुम्हाला इथं दाखवायचं होतं म्हणून मी तात्पुरती टिप मारलेली आहे, मी सुद्धा नंतर तिथं हात शिलाईच करणार आहे। सेम याच पद्धतीने दोनही बाजूंचे आपले शोल्डर जोडून झाले आणि बघा हा जो अस्तराचा कापड होता ना तो मी इथं अशा पद्धतीने तिरकस रेषा इथं ड्रॉ करून घेत आहे। त्यावर मी इथं ह्या तिरकस रेषा
म्हणजे तिरकस पट्ट्या कट करत आहे, कारण आपला हा ब्लाऊज स्लीवलेस आहे आणि आर्महोलच्या बाजूला आपण इथं ह्या तिरकस पट्ट्यांनी शिलाई करणार आहोत। तर त्यांची रुंदी किती आहे, तर ती 1.5 इंच रुंदीच्या या पट्ट्या इथं घेतलेल्या आहेत। म्हणजे गळ्याला जशी आपण हात शिलाईची पट्टी जोडतो ना, तशीच आता आपण ही आर्महोलच्या बाजूला जोडणार आहोत। इथं सर्व पट्ट्या मी शिलाई करून अखंड जोडून घेतल्या आणि बघा ह्या बाजूचं मी चेक केलं तर थोडंसं कापड इथं जास्त दिसत आहे। तर बघा एवढं कापड मी कट करून घेतलं, तुम्ही सुद्धा असं चेक करून घ्यायचं। हे बघा आता इथं दुसऱ्या बाजूचं केलं तर ते बरोबर आलं आहे, एकाच बाजूला फक्त थोडंसं कापड एक्स्ट्रा झालं होतं। आता ही जी पट्टी आहे ना, ही डबल फोल्ड करून घ्यायची, हे बघा अशा पद्धतीने। आणि आता इथून आपण आर्महोलच्या बाजूने शिलाईला सुरुवात करूया। हा स्लीवलेस ब्लाऊज आहे, याला बाही नाही आहे। इथं आपण एकतर हात शिलाईची पट्टी जोडू शकतो किंवा पायपिंग करू शकतो। आणि बघा इथं शोल्डरच्या इथं आल्यानंतर एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची, जी शोल्डरची शिलाई आहे ना, ती बरोबर मागच्याच बाजूला आली पाहिजे। त्यानंतर इथं हे नॉचेस देऊन द्यायचे, नॉचेस देणं कंपल्सरी आहे। आणि त्यानंतर ह्या शिलाईवर इथं दाब शिलाई द्यायची आणि दाब शिलाईसुद्धा कंपल्सरी द्यायची। त्यामुळे ना जी पट्टी आपण जोडतो ना, ती खूप छान फिनिशिंगमध्ये येत असते। आता ही जी वाढीव पट्टी आहे ना, तर ही आपण काय करणार आहोत, आतील बाजूला फोल्ड करून घेणार आहोत किंवा इथं पायपिंग केली ना तरीसुद्धा चालते। पण मी इथं हातशिलाईच करणार आहे। मला हातशिलाईचं काम खूप आवडतं, म्हणजे त्यामुळे ना फिनिशिंग छान येत असते। आपलं काम वाढतं पण ब्लाऊजमध्ये ना खूप छान फिनिशिंग दिसत असते। हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल, इथं आतल्या बाजूला आपण हातशिलाई करणार आहोत। सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा आर्महोलची पट्टी लावून घेतलेली आहे। आणि बघा आता फिटिंग करून घेऊया। फिटिंगसाठी काय करायचं, लॉक सिस्टमची शिलाई करणार आहोत म्हणून बाहेरील बाजूने आधी शिलाई केली आणि त्याच शिलाईवरून आतील बाजूने आता काठाने एक शिलाई देऊन देऊया। हे बघा अशा पद्धतीने काठाने एक शिलाई देऊन द्यायची आणि त्यानंतर काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग जो काही असेल त्याच्यावर मार्किंग करायचं, कमरेचा चौथा भाग आणि त्यानंतर आता फिटिंग करून घेऊया। बघा फिटिंग करत असताना दोनही बोटांच्या साहाय्याने व्यवस्थित कापड पकडायचा, म्हणजे तो खालीवरती होत नाही किंवा कमी जास्त होत नाही। त्याच्याच बाजूला इथं 2 ठिकाणी मी जे मार्किंग केलेलं आहे ना, तसं मार्किंग म्हणजे त्या मार्किंगवर बाजूने आपल्याला 3 फिटिंगच्या शिलाई देऊन द्यायच्या आहेत। हे बघा इथं ही आपली फिटिंग करून झालेली आहे। आर्महोलच्या बाजूला कुठेही कापड कमी जास्त नाही किंवा कमरेकडच्या बाजूला सुद्धा नाही, छान फिनिशिंगमध्ये आपली इथं ही फिटिंग आलेली आहे। आणि सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूची सुद्धा फिटिंग करून घ्यायची आहे। हे बघा आधी बाहेरील बाजूने आणि त्यानंतर लॉक सिस्टममुळे आपण आतील बाजूने इथं मार्किंग करून घेतलं, कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग मार्किंग करून अशी ही फिटिंग केली। आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा ना आर्महोल ना कमरेच्या बाजूला कापड कमी जास्त आलेलं आहे, कारण आपण जर का चेक करत करत ब्लाऊज शिलाई केला ना तर कुठेही कापड कमी जास्त होत नाही। आणि आता इथं आपला पूर्णपणे ब्लाऊज शिलाई करून झाला। इथं मी पिन लावून घेतल्या, आय हुक करत बसण्यापेक्षा तुम्हाला आत्ता दाखवायचं होतं म्हणून। आणि बघा छान सुंदर असं पफ क्रिएशन आणि मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल किंवा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ बघण्यासाठी इथं बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा।